मंडळी नमस्कार. मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे बोललो आहे की आत्ता ज्या निवडणुका आहेत त्या महापालिकेच्या निवडणुका नाही आहेत, ती अस्तित्वाची लढाई आहे आणि हे एकमेकांच्या ओरावर बसलेले आहेत लोक. तर मुंबई महापालिकेबद्दल मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि कृपया माझी भूमिका ह्याच्याबद्दल जी आहे की वॉर्ड आहे, जागा किती मिळतील, फोरकास्ट वगैरे हे असं मी करत नाही. सगळं मी अगोदरच्या पुण्याच्याबद्दलच्या व्हिडिओत म्हटलेलं आहे. मी आता ते रिपीट करत नाही. आता मुंबईमध्ये 3 सिनॅरिओ असतील. एक पहिला असा आहे की 227 वॉर्ड्स आहेत, 114 पाहिजेत बहुमतासाठी, 137 जागांवर भाजप लढतं आहे, 93 शिंदे. बाकीवरती त्यांचे काही अपक्ष, बंडखोर, पुरस्कृत वगैरे वगैरे आहेत. आता याच्यातला भाग कसा आहे की भाजपला पूर्ण स्वतःच्या बळावर बहुमत मिळणार नाही मुंबईत. तसं ते ठाकरे बंधूंना पण मिळणार नाही आहे. त्यामुळे फ्रॅक्चर्ड सिच्युएशन राहणार आहे. आता प्रश्न असा आहे की शिंदे सेना आणि ठाकरे म्हणजे भाजप हे एकत्र आहे. आता दोन्ही मिळून 114वर जाऊ शकतात का? तर मी तुम्हाला सांगतो की प्रोबॅबिलिटीच्या भाषेत मी सांगतो तुम्हाला की कुठेतरी भाजप 70, 75, 80पर्यंत जाईल मुंबईमध्ये आणि शिंदे हे 30च्या आसपास राहतील. शिवसेना शिंदेची हे 100-105पर्यंत जातील हे लोक. अगदी बहुमताचा आकडा गाठणार नाहीत. कुठेतरी त्यांना कमी पडणार आहे बहुमतासाठी 10, 15, 20 लोक. आणि 114 म्हणजे असं नाही, त्यांना किमान 20 तरी लोक कमी पडतील असं माझं आकलन आहे. कारण आता मी ग्राउंडमध्ये सगळ्या स्टॅटिस्टिक्स बघितलेले आहेत, प्रोबॅबिलिटी बघितलेल्या आहेत. दुसरीकडे ठाकरे बंधू जे आहेत त्यांचं काय झालं आहे की आपण 38% मतदार म्हणतो मराठी, पूर्ण मराठी एकाच दिशेने झुकणार नाही, तो स्प्लिट होणार आहे. पण तरी ठाकरे बंधू 30-40च्या वर जाणार नाही. जसं मी मगाशी दुसऱ्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे 100-200 मतांनी कमी जास्त होऊ शकतं. म्हणजे अगदी ते एक्स्ट्रीमली 50 जागा, 60 जागा आपण जरी धरल्या तरी त्यांना त्यांचा महापौर बसवायचा असेल तर त्यांना कुठेतरी काँग्रेसची बाकीच्यांची मदत घ्यावी लागेल. इन दॅट केस ही मारामारी होणार आहे. आणि मग आपल्याला सिनॅरिओ आता बघावा लागेल की नेमका काय सिनॅरिओ आहे. तर पहिला सिनॅरिओ असा असेल की भाजपला पूर्ण बहुमत मिळाले समजा, तरी त्यांना आता जसं मी पुण्यामध्ये थेरी मांडली तसंच इथे पण होणार आहे. आता इथे वडापाव आणि सँडविच होणार आहे भाजपचा. आता इथे काय होणार आहे की 20 वर्ष सत्तेमध्ये होतात तुम्ही शिवसेनेसोबत भाजप, आणि जी शिवसेना मूळची होती त्यातले काही लोक आता शिंदेंच्या सोबत आहेत. तर उद्या जर भाजपने आपला महापौर बसवला आणि त्यांची एक हाती सत्ता आली म्हणजे शिंदे आणि भाजपची 1,400 समजा तिचे लोक आले आणि त्यांनी महापौर बनवला, तरी रस्त्यावरची लढाई लढायला ठाकरे बंधू मोकळे आहेत, काँग्रेसवाले मोकळे आहेत, वंचितवाले मोकळे आहेत. ते ह्यांना सुधरू देणार नाही, ते स्वस्त कारभार करू देणार नाही. आणि भाजपच्या अशा फायली बाहेर पडतील, शिंदेच्या अशा फायली बाहेर पडतील की ते त्यांना अस्वस्थ करतील. म्हणजे ही परिस्थिती आता दोन्ही शहरांमध्ये मी सांगतो तुम्हाला, पुणे आणि मुंबईमध्ये. इतर ठिकाणी थोडं वेगळी परिस्थिती आहे. पिंपरी चिंचवड, जळगाव किंवा नवी मुंबई, मीरा भाईंदर, अकोला, नागपूर इथलं डायनॅमिक्स जरा वेगळं आहे. पुणे आणि मुंबईचं डायनॅमिक्स एंटायरली वेगळं आहे. मुंबईमध्ये ठाकरे आणि पुण्यामध्ये पवार असा तो आता सरळ सरळ घराणेशाही म्हणा किंवा काय जे म्हणा तुम्ही, फॅमिली डायनॅमिक्स विरुद्ध असं सगळं ते संघर्ष आहे. आणि हा संघर्ष खूप मल्टी लेअर्ड आहे. ठीक आहे, हे काही नुसतं मराठी नॉन मराठी असं नाही आहे. आणि लक्षात घेतलं पाहिजे आपण इथे की पहिला जो सिनॅरिओ आहे ना त्याच्यात ते स्वस्त राज्य करू देणार नाही. दुसऱ्या ह्याच्यामध्ये जर दोघंही 100च्या आत आटोपले, शिंदे आणि भाजप, तर त्यांना बाहेरून मदत कोण करणार? आता मी परत तुम्हाला सांगतो की आता नगरसेवकांची फोडाफोडी हे फार अशक्य आहे. अगदी अशक्य असं नाही, पण मग लोक मारतील, म्हणजे हल्ले करतील त्या नगरसेवकांवर, आणि मतदार करतील, लोक करतील. म्हणजे आता ते खूप लढाई इंटेन्स होणार आहे. कारण हे महापालिकेची लढाई नाहीच आहे, आता ही राजकीय अस्तित्वाची लढाई आहे. त्याच्यामुळे मग प्रश्न असा निर्माण होईल की अशा परिस्थितीत काय होईल. तर काही जरी झालं तर भाजपला सत्ता मिळू द्यायची नाही, म्हणून सगळे लोक एकत्र येतील आणि दे विल चूज ठाकरे, सिनियर ठाकरे, की बाबा तुम्ही तुमचं महापौर बसवा आणि मग आम्ही सपोर्ट करतो. आता इथे परत भाजपसमोर एक पेच राहणार आहे की आपली प्रतिष्ठा जपायची, इमेज जपायची की सत्ता मिळवायची. कारण सत्ता जेव्हा भाजपला 80 जागा मिळाल्या होत्या, 84 जागा 2017मध्ये, तेव्हा भाजप टॉपला होता सर्वत्र. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्रात काय झालं पाहिलं, त्याच्यानंतर शिवसेना फुटली वगैरे, फुटले सगळं आपण हे पाहिलं आहे. आता काय झालेलं आहे ना की काही जरी झालं तर भाजपला सत्ता मिळू द्यायची नाही, आणि मिळाली तर त्यांना सुखाने काम करू द्यायचं नाही.
हे आता प्रिमिटिव्ह थिंकिंग झालेलं आहे. म्हणजे जसं जंगलामध्ये राज्य की तुम्हाला मी कसंही सुखाने जगू देणार नाही. मी भाजपच्या विरुद्ध बाजूने बोलत नाही आहे. भाजपने पण हेच केलेलं आहे. म्हणजे राज्य राज्य हे राजकीय पक्ष हेच करतात. त्यांचं सगळं प्रिमिटिव्ह थिंकिंगच असतं. जंगलातले जे म्हणजे ॲनिमल फार्म जॉर्ज ऑर्वेलची जी कादंबरी होती ना 1984 तर तसाच प्रकार आहे ॲक्च्युली. हे जनावरच्या लेवललाच येऊन बोलतात, प्रत्यक्ष काम करतात. दुसऱ्याला संपवायचंच. त्याच्यामुळे हा जो विषय आणि हे काँग्रेसने पण केलेलं आहे. काँग्रेसच्या विरोधकांनी त्यांना संपवायचे प्रयत्न केलेले आहेत. आज शिवसेना म्हणते की आम्हाला संपवायचे प्रयत्न केले. शिवसेनेने पण भाजपच्या बाबतीत हे केलेले आहेत. म्हणजे मला तर कित्येक खाजगीमध्ये सांगायचे लोक ठाकरे गेले की ठेकऱ्या उडणार शिवसेनेच्या. ठाकरे गेले की ठेकऱ्या उडणार. भाजपचे मोठमोठे नेते मला सांगायचे. त्यामुळे हे काही आता नवीन नाही आहे. आता प्रश्न असा आहे की ह्याच्यामध्ये मुंबईच्या मतदाराचा काय होणार. तर वडापाव आणि सँडविच होणार थोडक्यात काय. म्हणजे मुंबई शहरातला जो आहे त्याचा वडापाव आणि जो उपनगरात आहे त्याचा सँडविच किंवा रिव्हर्स घ्या तुम्ही. ठीक आहे. हे आता आहे. दुसरा जो सिनेरिओ मी तुम्हाला सांगितला, तिसऱ्या सिनेरिओवर आता याच्यात काय होणार आहे की अंडर एनी सर्कमस्टन्सेस ठाकरे बंधू भाजपसोबत सत्तेमध्ये जाणार नाहीत. जसं पुण्यामध्ये म्हटलं की भाजप आणि पवार एकत्र येणार नाहीत. दॅट्स अ डन डील. दॅट्स ते आता ठरलं त्यांचं आता. आता जे काय आहे ते ठाकरे बंधू भाजपसोबत मुंबईत एकत्र येणार नाही. म्हणजे शिंदे आणि भाजप आणि ठाकरे हे आता विरुद्धच राहणार. कारण त्यांचं अस्तित्व एकमेकांना विरुद्ध करण्यावरच आहे. त्यांचं सर्वायवलच त्याच्यावर आहे. त्यांचं जे काय तर प्रोग्रेस होतं त्याच्यावरच आहे. तेव्हा संघर्ष अटळ आहे. बाकी काँग्रेस हे सगळे तर डिमिनिश झालेले आहेत. कारण उद्धवकडे फार मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतं वळलेली आहेत आणि उद्धवला सपोर्ट मिळतो सगळ्या प्रकारचा. मी परत म्हटल्याप्रमाणे लक्षात घेतलं पाहिजे आपण की जागा, मतदान आणि शक्ती या 3 वेगळ्या गोष्टी आहेत. 60 जागा आल्या समजा मॅक्झिमम दोन्ही ठाकरे बंधूंच्या, तरी त्याची शक्ती चौपट वाढणार आहे. 40 आले तरी चौपट शक्ती वाढणार आहे. त्यांना किमान 15 ते 16 लाख मतं मिळतील. त्याचा एक बेस दिसणार आहे तिथे की आमचा बेस मुंबईत आहे. एवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा. आणि भाजपला हे दाखवायचं आहे की बघा आमचं काम जे आहे आम्ही डेव्हलपमेंटच्या दिशेने चाललेलो आहोत. हिंदुत्वाचा आमचा विषय आहे. आणि शेवटी राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे असे अनेक प्रोजेक्ट असतात ना की जे महापालिका थांबवू शकत नाही. म्हणजे इकडे पवारांनी पुणे महापालिका ताब्यात घेतली किंवा भाजपने होऊ दिलं समजा ते, आणि मुंबईमध्ये ठाकरेंच्या हातात दिली समजा, तरी ते वॉचडॉगच्या भूमिकेत राहतील भाजपवाले की बघा हा भ्रष्टाचार आहे, बघा हे असं आहे, बघा हे चुकीचं आहे. तर सत्ता देऊन त्यांच्या गळ्यात लवंडं टाकणं हीच भाजपची रणनीती राहील. अन्यथा मग भाजपच्या प्रत्येक फाईलवर आक्षेप घेणं, प्रत्येक प्रोजेक्टवर आक्षेप घेणं, प्रत्येक चूक कशी आहे, आणि मग ते तुम्हाला एकदा का तुम्ही त्या टार्गेट रेंजमध्ये आलात ना की मग प्रत्येक गोष्टीवर तुमच्या ते बोट ठेवलं जाणार. मग जे तुम्ही चुकीचं आहे, वाईट आहे, हेतू आहे वगैरे वगैरे. सो धिस इज हाऊ इट्स गोइंग टू हॅपन. These are 3 scenarios in Mumbai and Pune. That's my assessment. Right? Thank you very much.